नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CS पाटील, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिलोडी. इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 नात्यांची गट्टबील हा पाठ आपण पाहत आहोत. गेल्या तासाच्या वेळी आपण याचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. आता उत्तरार्ध पाहू. मीरा शिंदे यांनी या आपल्या पाठामध्ये प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्पराशी गुंफलेला असतो. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो आणि नात्यांची विण घट्ट होत असते. हे सहजतेने आणि परिणामकारकरित्या सांगितलेलं आहे. गेल्या पाठाच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे ही नात्यांची भलीमोठी माळ, त्याची गुंफण, त्याची सुरुवात आपल्या आईपासून होते, वडिलांपासून होते. यामध्ये काही नाती सुखी आहेत, काही परकीय आहेत. गेल्या पाठाच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आई आणि वडील, मातृदेवो भव पितृदेवो भव, आई आणि वडिलांचं जे नातं आहे ते नातं आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्याला साथ देणार आहे. ही झाली स्वकीय नाती. आता आपण पाठाचा उर्वरित भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत. मैत्री हे एक असंच नातं आहे, अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पाळावं लागतं. तेव्हाच ते नातं अनादि अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं होतं. हे मात्र निर्विवाद सत्य आहे. आई वडील, रक्ताची नाती, काका काकी, आजी आजोबा ही नाती आहेतच. त्याचबरोबर सहवासातून निर्माण होणारं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. सम विचारेषु सख्यम, समव्यसनेषु सख्यम असं म्हटलेलं आहे. समान विचाराची माणसं एकत्र येत असतात. बघा, मैत्री ही एका विचाराच्या व्यक्तीबरोबरच मैत्री होत असते. दोघांचे एक विचार, मैत्रीचं हे नातं असं आहे आणि ते अतिशय तरल, संवेदनशील असं ते नातं आहे. बऱ्याच वेळा आई वडिलांना ज्या गोष्टी आपण सांगत नाही त्या आपण मित्रमैत्रिणीला सांगत असतो. आणि हे अनादि अनंत, कारण आपलं मैत्रीचं हे जे नातं आहे, चांगला मित्र लाभणं हे खरोखरच भाग्याचं आहे. मैत्रीची आठवण बघा उचकी लागते आपल्याला. उचकी लागल्यानंतर आपण म्हणतो यानं आठवण काढली असेल, त्यांना. मैत्री देखील इतकी दृढ होत जाते. मैत्री कशी असावी बघा, पुराण काळामधल्या श्रीकृष्ण आणि सुदाम्याची मैत्री, कर्ण आणि दुर्योधनाची देखील मैत्री. सुदामा गरीब, श्रीकृष्ण राजा, पण त्यात मैत्रीमध्ये गरीब श्रीमंत जात पात हा भेदभाव नसतो. कर्ण हा सुतपुत्र, पण दुर्योधनाशी शेवटच्या क्षणापर्यंत, दुर्योधन चुकीचा होता तरी देखील
शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या बाजूशी राहिला. हे मैत्रीचं नातं. हे नातं जपताना दोघांना देखील नाती कधी जवळ येतात, दोघांनाही एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हा हे नातं अनादी अनंत होतं, शेवटपर्यंत टिकून. मित्र 4च असावे. माझं तर मत असं आहे, 100 मित्र करून उपयोग नाही, परंतु जीवाला जीव देणारा तो खरा मित्र. शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारं, मैत्रीची भावना त्याच्या मनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत असली पाहिजे. सर्व गुणदोषांसह मित्राला आपण स्वीकारायचं असतं. नव्या अभिनव सृजनाचं होतं ते मात्र निर्विवाद सत्य आहे. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. आईवडिलांचं नातं जसं आहे, रक्तातली नाती जशी आहेत, तसं मन मोकळं करण्याकरता, आणि आत्ताच्या काळात तर मी म्हणेन एक तरी मित्र असावा की ज्याच्याजवळ आपलं मन आपण मोकळं करू शकतो. हे अतिशय नाजूक असं नातं आहे. बघा, मित्राला आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत असतो, गुपित सगळी सांगत असतो. पण माझा एक या ठिकाणी सल्ला असेल, मित्रांनो, धर्माला श्रीकृष्णानं सांगितलेलं होतं, राजन, सारं काही सांग, पण आपलं मन मात्र कुणाला ओळखू देऊ नको. कारण मैत्रीच्या या नात्यामध्ये कदाचित खोट येण्याची शक्यता असते. म्हणून स्वच्छ, आपण जर का स्वच्छ असेल तर समोरचा स्वच्छ असणार आहे. मित्र समोर दिसला तरी कधी मैत्री मात्र दिसत नसते, इतकं ते नातं घट्ट असतं. आणि खरोखरच जीवन जगण्याकरता अशी नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकवून जातो. मैत्रीच्या बरोबरच पुढचं जे नातं आहे ते गुरु शिष्यांचं नातं आहे. वसिष्ठ श्रीराम, सांदीपनी कृष्ण, हे गुरु शिष्यांचं नातं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला आई वडिलांनंतर तिसरं स्थान म्हणजे गुरुचं आहे. कारण ज्ञान देण्याचं काम करतो. मी मागच्या पाठाच्या वेळेला सांगितलेलं आहे की देणारा तो देव, मग मातृदेवो भव, आई देवच आहे, पितृदेवो भव, वडील देवच आहेत, आचार्य देवो भव, आचार्य म्हणजे गुरु. योग्य मार्गदर्शन करणाऱ्याची, एखाद्याची, हितचिंतकाची, हितशत्रू नव्हे हितचिंतक, आपलं हित कशात आहे हे जाणून देणारा, आपलं हित पाहणारा तो हितचिंतक, तो गुरु. आज आम्ही सगळेजण तुम्हाला सांगत असतो, हे असं करा, तसं करा, हा अभ्यास करा, तो अभ्यास करा. तुम्ही भविष्यात काहीतरी मोठं व्हावं ही अपेक्षा असते. ही गुरु शिष्यांची परंपरा या भारतामध्ये अनादी काळापासून ही चालू आहे. आणि गुरुनं शिक्षण दिल्यानंतर गुरुला दक्षिणा द्यायची असते. आणि त्यावेळेला गुरु शिष्याला उपदेश करत असतो. त्याला कानमंत्र म्हटलेला आहे. कानमंत्र म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी मुलगा साधारणपणे 7-8 वर्षाचा झाल्यानंतर त्याला गुरुकडे शिक्षणासाठी पाठवलं जात असे. शिक्षणासाठी त्याला गुरुकडेच राहावं लागत असे, रेसिडेन्शियल.
स्कूलमध्ये आता आपण घालतो तसं, त्याची ती अवस्था संपून दुसरी अवस्था सुरू होत असते. गुरुगृही जाण्यापूर्वी त्या मुलाची मुंज केली जाई. या मुंजीत एक महत्त्वाचा विधी असेल. पुढील आयुष्यात उपयोगी पडेल अशी महत्त्वाची गोष्ट व महत्त्वाचा सल्ला मुलाच्या कानात वडील सांगत असत. कधी? मुंजीच्या वेळेला. यालाच कानमंत्र म्हणतात. कानमंत्र मुलाच्या कानातच सांगायचा असतो. कोणालाही ऐकू जाणार नाही अशा रीतीने सांगितला जात असे. गुपचूप दिलेला सल्ला यालाच कानमंत्र म्हणतात. सतत मनन केल्याने आपले लक्षण होते तो मंत्र. मन ज्याच्यातून तरलं जातं तो मंत्र, आणि तो मंत्र गुरु देत असतो, कारण तो आपल्या भावी आयुष्यासाठी उपयोगाचा असतो. म्हणून गुरूंचं ऐकायचं असतं. काळ बदललेला आहे, विचार बदललेले आहेत, तरीही या चांगल्या गोष्टी ह्या आपण ऐकल्याच पाहिजेत. आईचं ऐकलं पाहिजे, वडिलांचं ऐकलं पाहिजे, मित्राचा सल्ला घेतला पाहिजे, गुरूंनी दिलेला कानमंत्र आपण ऐकला पाहिजे. कारण तो भविष्यामध्ये ज्या वेळेला तुमचा कसोटीचा काळ येईल त्यावेळेला त्या कसोटीवरती मात करण्याकरता तो कानमंत्र उपयोगी पडत असतो. आई वडिलांचं आपण ऐकत नसतो, तसं करू नका. आई वडिलांचं नेहमी ऐका. आई वडिलांची, गुरुची आज्ञा पाळावी, कारण त्यात तुमचं हित असते. कारण ते तुमचे हितचिंतक असतात, ते तुमचे मार्गदर्शक असतात. ज्या वेळेला एखादा कठीण प्रसंग येईल त्या वेळेला तुम्ही जर का तुमच्या आईवडिलांचा सल्ला घेतला, तुमच्या गुरुचा सल्ला घेतला, तुमच्या सच्च्या मित्राचा सल्ला घेतला, तर तुम्ही त्या परिस्थितीवरती मात करू शकता. हे मैत्रीचं आणि गुरुचं नातं झालं. नात्यांची घट्टबीण आपण बघतोय. याच्या पुढे जाऊन पुढचं जे नातं आहे ते म्हणजे शेजार धर्म. शेजार धर्म हे पण असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो, आणि तुटला असेल तो वैराच्या मर्यादा ओलांडतो. अगदी समर्पक असं वर्णन या ठिकाणी मीरा शिंदे यांनी केलेलं आहे की शेजार धर्म, शेजारी चांगला, शेजारी सुखी तर आपण सुखी. शेजारी जर का गरीब असेल, शेजारी जर का दुःखी असेल तर आपण शेजार धर्म हा पाळला पाहिजे, तर आपल्यालाही दुःख होतं. संवेदनशील मन असेल तर शेजार धर्म चांगला असतो. हे सगळं आपल्यावरती, स्वतःवरती अवलंबून आहे. शेजाऱ्यांशी मुळात पहिल्यांदा आई वडिलांशी चांगलं आपण वागलो तर आई वडील आपल्याशी चांगलं वागणार आहे. मित्राशी आपण चांगलं वागलो तर मित्र आपल्याशी चांगला वागणार आहे. गुरुशी आपण चांगलं वागलो तर गुरु आपल्याशी चांगला वागणार आहे. शेजार धर्म म्हणजे शेजाऱ्याशी जर का आपण काही पाळलं, आपल्या सगळ्या आवारातला कचरा शेजाऱ्याच्या दारात नेऊन टाकला तर काय होणार आहे? वैर निर्माण होणार आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की जर का शेजार धर्माचा हा जर का धागा एखाद्या वेळी जुळला तर त्या प्रेमाच्या म्हणजे स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो. म्हणजे रक्ताच्या नात्यामध्ये जितकं प्रेम नसतंय तेवढं प्रेम तुमचं निर्माण होईल जुळला तर. आणि जर का तुटला तर वैराच्या मर्यादा ओलांडतो, परिसीमा ओलांडतो. बघा शेजारी पाजाऱ्यांची आपण भांडणं बघतोय याचे बघा, म्हणजे त्यांचा धागा जुळलेला नाही. वैराच्या मर्यादा त्याने ओलांडल्या दिसतात आपल्याला. एकमेकावरती गाव काय घालतात, एकमेकाला अपशब्द काय बोलतात. हे नातं टिकवायचं आहे. नातं गोत्यात येता कामा नये.
नातं टिकवायचं आहे. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं असतं आजीचं नातं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मग मन दुःखी करून जातं. अगदी बरोबर आहे. मी गेल्या पाठाच्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे, एकत्र कुटुंब असलं पाहिजे. पुढच्या वर्षी तुम्हाला धडा असणार आहे आजी कुटुंबाचं आगळ. आजी पाहिजे, आजोबा पाहिजेत, आई वडील, असं एकत्र कुटुंब असणं गरजेचं आहे. नात्यांबद्दल बोलत असताना विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाही असं नातं एक असतं, ते म्हणजे आजीचं. कारण आपल्याला रामायणामधल्या, महाभारतामधल्या कथा सांगणारी, गोष्टी सांगणारी ही आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. कारण आता काळ बदललेला आहे. वृद्धाश्रम ही भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे. विद्या उदंड शिकला प्रसंगमान चुकतेची गेला तये विद्येला कोण पुसे. आई वडिलांनी काबाड कष्ट करून आपल्याला शिक्षण दिलेलं असते. त्या आई वडिलांची अपेक्षा काय असते की म्हातारपणाची काठी मुलांना व्हावं. आणि तीच मुलं समाजामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. काही मुलं उदंड शिकलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, असे मोठे व्यावसायिक श्रीमंत आहेत, पण आई वडील जवळ नाहीत. मला दादा कोंडके चित्रपटातलं एक वाक्य आठवतंय, ज्याला आय नाही त्याला काय नाही. आई पाहिजे. आणि या आईला जो जपतो त्याला त्याची मुलं जपत असतात. आपण जर का मी माझ्या आई वडिलांना जपलं तर माझी मुलं माझा सांभाळ करणार आहेत. सृष्टीचा नियम आहे, करावे तसे भरावे. जसं करू त्या साधासारखा प्रतिसाद असतो. मी माझ्या आई वडिलांना जर का माझ्यापासून वेगळं ठेवलं, वृद्धाश्रमामध्ये ठेवलं, तर माझी मुलं सांगायलाच नको 100% मला वृद्धाश्रमामध्ये पाठवणार. कारण मुलं ही अनुकरण प्रिय असतात. आपल्या आजीला, आपल्या आजोबांना आपल्याजवळ ठेवा. निश्चितच त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागतील. हे नातं देखील जपा, आजीचं नातं देखील जपा. असा दुःखी प्रसंग मन कधी दुःखी होणार नाही. घराघरामध्ये जर का आजी असेल तर वृद्धाश्रमाकडे जावं लागणार नाही. आणि वृद्धाश्रमाकडे जावं नाही लागलं तर मन दुःखी होणार नाही. आजी आजोबा ही घरामध्ये असली पाहिजे. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो, तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्य आहे. सिंहावलोकन केलंच पाहिजे, मागं वळून बघितलंच पाहिजे. जन्माला आल्यापासून हा नात्याचा प्रवास सुरू आहे, तो शेवटापर्यंत असणार आहे. या तारुण्याच्या काळामध्ये तो येणार आहे. काही क्षण ते तारुण्याचे निघून जाणार आहेत, पुन्हा वृद्धापकाळाकडे आपण वळणार आहे. त्यावेळेला मागं काय झालेलं आहे हे बघा, सिंहावलोकन करा. आणि ते योग्यच आहे, अपरिहार्य आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वी मुखवटे गळून पडतात, म्हणजे पूर्वीचं जे मुखवट आहे ते गळून पडतं. तारुण्यामध्ये असणारा आपल्याकडं जो अहमगंड आहे, मान अपमान, प्रतिष्ठा जे आहेत, हे सगळं बाजूला जातं. तुम्ही ज्यावेळेला वृद्धापकाळाकडे जाता त्यावेळेला अहमगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं. आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. आपलं चुकलं काय, आपलं बरोबर काय, हे सगळं. मी मोठा आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी ज्ञानानं मोठा आहे, मी मोठा डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी प्राध्यापक आहे, हे जे मुखवटे आहेत काही क्षणापुरते आहेत. मी तारुण्याचे क्षण संपवून म्हणलेलं आहे, वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो.
ज्यावेळेला आपण आपल्या जीवनाच्या मागं वळून पाहतो त्यावेळेला आपल्याकडं असणारा हा जो सगळा मान अपमान प्रतिष्ठा अहंकार ह्या सगळ्या गोष्टी मागं पडतात आणि मग आपण वृद्धापकाळामध्ये मन आपलं निकोप होतं. आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. उंबरठा, आता ही उंबरठा देखील समजून सांगायला पाहिजे आहे, कारण आता प्रत्येकाच्या घराला उंबरठा आहेच असं म्हणता येईल. उंबरठा म्हणजे मर्यादा. भारतीय संस्कृती मित्र हो फार फार श्रेष्ठ आहे. अगदी घराची रचना देखील, सणांची रचना देखील पाहिली तर हे संस्कृतीमध्ये श्रेष्ठच आहे. घराला उंबरा होता. उंबरा म्हणजे मर्यादा. मर्यादा ओलांडून बाहेर जाता कामा नये. घरातल्या पुरुषानं, घरातल्या स्त्रीनं, घरातल्या मुलांनी, घरातल्या मुलीनं मर्यादा ओलांडता कामा नये. जीवनाचा हा उंबरठा, हे सगळं तो मान्य करतोय कारण कधी जावं लागलं सांगता येत नाही. सरता संचिताचे शेष भरता न भरता निमिष जाणे लागे. पापणी लवस्तोपर्यंत सांगता येत नाही कधी आपल्याला जावं लागेल. हे जग सोडून जावं लागलं आहे. उंबरठा म्हटलेला आहे की जन्मापासून सुरू झालेला हा मृत्यूपर्यंतचा कालखंड म्हणजे ही जगाच्या मर्यादा आहेत. हा उंबरठा आहे. हा कधी ओलांडून जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे. मृत्यू हा अटळ आहे. यदृष्टम तद नष्टम. जे जन्माला आलंय ते मरणार आहे, जे दिसतंय ते नाचणार आहे. हे सगळ्या ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. एकाचा मृत्यूनंतर एकाचा जन्म हा ठरलेला आहे. पिकलेलं पान झाडावरचं असेल ते गळणार आहे. म्हातारी माणसं मरणार आहेत, तरुण मुलं बाळ जन्माला येणार आहेत, पालवी फुटणार आहे झाडाला. हा निसर्गाचा नियम आहे. यातनं कोण सुटणार आहे? तुम्ही आम्ही कोणीही सुटणार नाही. हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं. मग ही नाती जीवनामध्ये किती महत्वाची आहेत. जन्माला येणार आहे तो मरणार आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. यद दृष्टम तद नष्टम. ती दिसतंय ते नाचणार आहे. आम्ही ही जी सगळी माया प्रतिष्ठा मान अपमान हे सगळं कवटाळून बसतो, अहंकार, हे सगळं जाणार आहे. हा प्रवास ज्यावेळेला निर्णायक अशा उंबरठ्यावर थांबतो त्यावेळेला आपल्याला हे नातं लक्षात ठेवायचं आहे. या नात्याच्या पलीकडे जाणार आहे, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दाचं क्षितिजच काय पण शब्दाचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निष्ठच चालल्याची हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते. आपल्याला पुढे नेणारी नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. मित्रांनो, मीरा शिंदे यांनी सांगितलेलंच आहे की ही जी वीण आहे ही आपल्यावरती घट्ट नात्यांची वीण आहे, पण ती घट्ट असली पाहिजे. ही नाती जपली पाहिजे आहेत. आई वडील बहीण भाऊ, बघा ही नाती जपली पाहिजे आहेत. ही नाती जर का जपली तर जीवन सुंदर होणार आहे, आनंदी होणार आहे. मित्रांनो, या नात्यातल्या जो प्रेमळपणा आहे, सहजता आहे, सुंदरता आहे, ती जपून ठेवा. जगणं सुंदर होईल. या पाठामधले काही कठीण शब्द मी आपल्याला पुन्हा एक वेळ सांगतो की वीण म्हणजे कापड तयार करण्यासाठी केलेल्या उभ्या आडव्या धाग्यांची रचना. जवळीक म्हणजे आपुलकी. भवसागर म्हणजे भवरूपी सागर. उलगाल म्हणजे उलथा पालक. तगमग गुण तळमळ. सृजन म्हणजे निर्मिती. काणमंत्र म्हणजे गुप्त सल्ला, गुप्त मंत्र. आपण सर्वांनी आपल्या नात्यांमध्ये सृजनता आणूया, नवनिर्मिती करण्याचा ध्यास आपण घेऊया. नात्यांचा प्रभावी असं उकल या पाठामध्ये
मीरा शिंदे यांनी करून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या खाली असणारा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय देखील आपण वेळेत पूर्ण करायचा आहे. आकृती पूर्ण करा, वर्गीकरण करा, मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा आणि नात्याबद्दल तुमच्या मनामध्ये असणारी संकल्पना, भावना तुम्ही व्यक्त करा. खरोखरच नातं जपूया. आई, वडील, मित्र, बहीण, भाऊ, गुरु, शेजार धर्म ही सगळीच नाती आपण जपूया, जीवन आनंदी करूया. आत्ताच्या काळामध्ये कोरोनाच्या युद्धामध्ये ही नाती जपा. शेजापाजाऱ्यांची आपलेपणानं वागा, तर आपल्याला लोक सहाय्य करणार आहेत. आईवडिलांना जपा, वृद्धाश्रमामध्ये पाठवू नका, शासनाने दिलेले नियम पाळा आणि कोरोनापासून स्वतःचा आणि सगळ्या नात्यातील लोकांचा बचाव करूया. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.